तर जय भीम जय शिवराय मित्रांनो, मी आणि सार्थक आत्ता आलो आहे नेवाशामध्ये. कारण की मी मागं छत्रपती शिवाजी महाराजांचं एक चित्र काढलं होतं आणि त्याच चित्राला आज फ्रेम बनवायची आहे. तर फ्रेम बनवायच्या आधी मी त्या काकांना सांगितलं होतं, तुम्ही जेव्हा पेपर ते फ्रेममध्ये टाकता त्याच्या आधी मला फोन करा, मी तिथं येऊन ते चित्राला थोडं डार्क करीन. कारण की त्याच्यात मी वापरला होता कोळसा. आपल्याकडे एवढं काय प्रोफेशनल पेन्सिल नाही, त्याच्यामुळं कोळसा वापरला होता आणि कोळसा ते चित्र उघड झाक करता करता ते थोडं फिक्कं झालं. तर त्यांना म्हणलं, तुम्ही जेव्हा फ्रेम बनवायला टाकता तेव्हा मला फोन करा, मी डार्क करून देईन ते चित्र आणि मग आपण त्याच्यात फ्रेममध्ये लावू. तर आत्ता दुकानाजवळ आलो बरं का. तर हे बघा, हे त्यांचं दुकान आहे आणि ते कुठंतरी बाहेर गेले होते वाटतं घरी. तर इथं वा किती मस्त फ्रेम आहे. हे पहा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या फ्रेम, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फ्रेम, हे पहा इकडं गौतम बुद्धांची फ्रेम. तर ती काका आल्यावर आपण चित्र काढायला म्हणजे त्याला डार्क करायला सुरुवात केली ती. तर चित्र कसं काढलं आहे नक्की सांगा कमेंटमध्ये. तर त्याला थोडं डार्क करू आपण, कारण की ते थोडं उघड झाक करता करताच फिक्कं झालं, कारण की त्याच्यात कोळसा वापरला होता. तर चित्र डार्क करून राहिलो आत्ता. तर हे पहा, महाराजांचा फायनल लुक असा असणार आहे. तर आता त्याला आपण फ्रेममध्ये टाकूया. तर आता त्यांनी ग्लास ठेवलेली आहे स्केचवर. तर ते जे उरलेला भाग आहे पेपरचा ते कट करून राहिले आणि काच व्यवस्थित पुसून त्यावर स्केच ठेवून राहिले. आता त्यावर पुष्ठा आतरायचा आहे. तर पुष्ठा पॅक बसावा म्हणून ते पिन लावून राहिले सगळीकडं. तर त्याला पिनीने पॅक करून झालं आहे. आता त्याला टेपिंग करावं लागेल. तर आता आपली फ्रेम पूर्णपणे तयार आहे मित्रांनो. आता त्याला अटकवायचा जो खटका राहतो ते काका ते लावून राहिले. तर आता पॅक करून आता फ्रेम पूर्ण रेडी आहे. तुम्हाला याचा फायनल लुक मी दाखवतो. तर मी आता फ्रेम घेऊन आलो वस्तीवर आणि हे पा पायल चालली घरी आणि हे पा इथं नांद्या बसलाय. तर ही आपली फ्रेम. आता मी तुम्हाला याचा फायनल लुक दाखवतो. तर हे आपले शूटर फायटर लोक हे खोलू राहिलेत. ते काय पटकन खोले ना. तर हे बघा खोलून आता फायनल फ्रेम अशी. तर मित्रांनो, याच्यात पूर्ण कोळसा वापरलेला आहे मी, कोळसा आणि पेन्सिल, म्हणून ते कोळशामुळं फिक्कं होत होतं आणि तेच डार्क करायला आम्ही नेवाशात गेलो होतो. तर अशी फ्रेम असणार आहे. तर हे बघा. तर तुम्हाला हे स्केच कसं वाटलं ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि सार्थकांच्या खोलीत म्हणे हे भिंतीला लावून पाहू कसं दिसतं. तर भिंत ते अँगल नीट पाहावं लागेल, हे असं सॅम्पल म्हणून लाव. तर तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चित्र कसं काढलं ते पण सांगा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.